काय मागणं आहे, काय सांगणं? सगळ्यांना सुखी ठेवा परमेश्वरा, सर्व सुखी संता. रामाच्या मंदिरातून आपण हार घालून आलेला, आता उद्याच हार समजा येतं का? असं आहे की हा आशीर्वादाचा हार आहे काय, आणि प्रभू रामचंद्र आणि देव यांना तुमच्या निवडणुकांचं काय करायचं आहे? ते तुमच्या निवडणुकांमध्ये येणार नाहीत, काळजी करू नका. तुम्हाला ते बुद्धी देतील काय द्यायचे असेल. हा आमचे जे तिथले पुजारी बांधव आहेत त्यांनी हार घातला. म्हटलं ठीक आहे, ठेवतो थोड्या वेळ. आपण रामाचं दर्शन घेतलं, हेमंत गोडसेंनी आपलं दर्शन घेतलं. आमचे मित्र आहेत ते पण दर्शनाला आले होते. मी पण अनेक वेळा आलेलो आहे. रामरथाच्या वेळेला सुद्धा आलेलो आहे. लहानपणी तर यायचोच. परंतु आज नाशिकमध्ये होतो, म्हटलं चला. ते सुद्धा योगायोगाने आले, त्यांना शुभेच्छा दिल्या. योगायोग चौथ्यांदा येतोय. 2014, 2019, 2024 तिसऱ्यांदा योगायोग येतोय दोघांचा मिळण्याचा राम मंदिरामध्ये. हो असं काय? असते आणि भुजबळ. बरं बरं ठीक. मी त्यांना शुभेच्छा दिल्यात. काल चंद्रपूर दौऱ्यावर होता. प्रदेशाध्यक्षांसोबत आपण अनेक ठिकाणी प्रवास केला. काय उमेदवारीवर संदर्भात काही चर्चा झाली? नाही, तिथे तिकडच्या उमेदवारांचा प्रचार करायला मुनगुट्टीवाराने जे आहेत आपले मंत्री महोदय ते उभे आहेत. त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये जे आहे प्रचारासाठी मी गेलो होतो आणि प्रचार करून आलो रात्री. आता आणखी 7-8 ठिकाणी 7-8 दिवस त्यांनी मागितलेले आहेत. ते आता विचार करून आम्ही त्यांना देतो प्रचार. केसरकर आता आले होते, त्यांचं ठीक आहे ना. ज्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या. उद्या महायुतीची काही बैठक होती असं कळतं. माहीत नाही मला. पण साहेब 20 मेच का? 20 मेच्या आधी का? नाही, मुहूर्त आहे 20 मेचा. त्याच्यामुळे 20 मेच्या अगोदर जर निर्णय झाला तर बरं होईल असं माझं म्हणणं. आपण चंद्रपूरला निर्णय अपेक्षित आहे. निर्णाकडनं निर्णय अपेक्षित आहे. कोणाकडून अपेक्षित आहे? महायुतीकडनं. आणखी कोणाकडून? कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे असं वाटतं? कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे? काय मिळालं? कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे? कुठल्याही पक्षाला सोडा, पण 20 मेच्या अगोदर सोडा. साहेब तुम्ही सहकुटुंब आले दर्शनाला, काय हे केले, प्रार्थना केली आहे काय? आणि परमेश्वराकडे काय मागाल? परमेश्वराकडे सगळ्यांना सुखी ठेवा, शांत ठेवा, आनंदी ठेवा. बस दुसरं काय मागायचं? दुसरं काय? ठीक आहे, चला. साहेब काल एबीपी माझाचा महाविकास आघाडीला आहे. आपलं 45+ नारा आहे. काय कुठे गडबड वाटते? आता सुरुवात आहे. 30% 30 दाखवल्यात. हळूहळू वाढतील ना. मोदी साहेबांच्या सभा आहेत, इतर जे आहेत नेते त्यांच्या सभा आहेत, हळूहळू वाढेल. काल आपण चंद्रपूरच्या प्रचारादरम्यान मुनगंटीवारांच्या प्रचाराला होता. दुर्दैवानं नाशिकची जागा जर शिवसेनेला सुटली तर आपण प्रचारात तन्मन धरणे सहभागी व्हाल. मी महायुतीच्या प्रचाराला हजर आहे. साहेब, एकनाथ खडसेंना छोटा शकील यांनी जाऊन कडून धमकी आली. एकनाथ खडसेंना धमकी आली. छोटा शकीलच्या नावाने एकनाथ खडसेंना धमकी आली आहे जी माहीत नाही. ते सांभाळून राहा सगळ्यांना. साहेब, अमित देशमुख म्हणालेत की भाजपचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना संपवण्याचा डाव आहे. मला काय माहिती. थँक्यू. परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. कोण कोणाला संपवत नाही बाबा.